तुम्हाला मायक्रोमॅक्सचा फोनचा ब्रँड आठवतो का? मायक्रोमॅक्सने ज्यावेळी मार्केटमध्ये एंट्री केली, त्यावेळी खूप धूम मचवली होती. म्हणजे लोकांना असं वाटलं होतं, की हा इंडियन ब्रँड Samsung, Appleला टफ देणार आहे आणि मार्केट पूर्ण खाऊन टाकणार आहे. आणि सुरुवात पण त्यांनी तशी भन्नाट केली होती, सेल वाढला होता. परंतु मायक्रोमॅक्सने एक सगळ्यात मोठी चूक केली, की त्यांनी प्राइजेस वाढवली, परंतु क्वालिटी तशी वाढवली नाही. परसिव्हड व्हॅल्यू जी असते प्रॉडक्टची, ती जोपर्यंत प्राईसबरोबर मॅच होत नाही, तोपर्यंत कस्टमर तुमच्या प्रॉडक्टला हाय प्राईस देत नाही. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी लो कॉस्ट मॉडेल्स काढले आणि त्याची प्राइजेस वाढवत गेले आणि क्वालिटी त्यांनी वाढवली नाही. मग आले मार्केटमध्ये बरेचसे चायनीज फोन आले, OnePlus वगैरे आले आणि त्यांनी पूर्ण मार्केट इव्हॅपोरेट करून टाकलं आणि मायक्रोमॅक्स अल्टिमेटली डाईड. ह्याच्यातनं आपल्याला एक शिकलं पाहिजे, की मित्रांनो प्राईस हा नेहमी ग्राहक ठरवतो. आपण ठरवू शकत नाही. जर तुमची क्वालिटी चांगली असेल, तर त्याची परसिव्हड व्हॅल्यू ग्राहकाला जेवढी वाटते दॅट इज द प्राईस. आणि अशा प्रकारे प्राईस डिसाईड करण्याचं स्वातंत्र्य ग्राहकाला द्या आणि ग्राहक ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे तुम्ही क्वालिटी मॅनेज करा त्या कॉस्टमध्ये आणि मग प्रॉफिटेबल मॉडेल बनवा. तरच आपण मार्केटमध्ये तग धरू शकतो.